आता ओंकारेश्वर जवळ येऊ लागतं, अंतःकरणामध्ये हा भाव निर्माण होतो की एवढं आपण चाललो कसं काय, नेमकं कशामुळे चाललो काय, कोणी शक्ती एवढी दिली, अंतःकरणामध्ये असा भाव निर्माण होतो. आणि मैयेच्या दोन्ही तटावर चालत असताना, उत्तर तटावर चालत असताना ज्ञानविषयक विचार मनामध्ये येतो, दक्षिण तटावर चालत असताना भक्तिविषयक विचार मनामध्ये येतो. म्हणून भक्ती प्रधान हा दक्षिण तट नर्मदेच आहे आणि ज्ञान प्रधान हा उत्तर तट नर्मदेच आहे. कारण उत्तर तटामध्ये ज्ञानविषयक विचार मनामध्ये येतातच आणि दक्षिण तटावर चालत असताना भक्तिविषयक विचार मनामध्ये येत राहतात. हा भक्तिविषयक ज्ञानविषयक वैराग्याची शिदूर घेऊन 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 सोबत घेत आपण ओंकारेश्वर मध्ये पोहोचतो. ज्या ठिकाणाहून आपण परिक्रमा उचलली तिथं जे जगदीश्वर शर्मा बसलेले आहेत ते प्रसन्न मनाने आपल्याकडे पाहतात. त्यांचं दर्शन घ्यायचं, संकल्प पूर्ण होतो. नर्मदा माईचं जल आपल्या सोबत आहे ते ओंकारेश्वर भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी वाहिलं जातं, ममलेश्वराला जल अर्पण केलं जातं. पुन्हा ओंकार मानधाताची परिक्रमा करून नर्मदा माईची ही परिक्रमा पूर्ण होते.